नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराडमध्ये तुमचं परत एकदा हार्दिक स्वागत. Now in previous lecture we are concerned with the first part of hydrocarbon. Now in this segment we are concerned with the second part of hydrocarbon and very vital part regarding with the JEE and NEET examination as well as regarding with your HSC examination, the acidic nature of alkyne. Now today we are going to concern with the acidic nature of alkyne. Acidic nature of alkyne म्हणताना काय म्हणले बाळांनो मी acidic nature of alkyne. काय म्हणले alkyne. अल्केन म्हणलेलं नाही, अल्कीन म्हणलेलं नाही. acidic nature of alkyne म्हणलेलं आहे. Okay. Now let's start with the today's lecture, a very important point. Now we know that there are total 3 types of hydrocarbon. One is the alkane, another one is the alkene, another one is the alkyne. Out of that, alkane is a saturated hydrocarbon, whereas alkene and alkyne is unsaturated hydrocarbon. We know that here it is the CH3, that means the ethane, CH2 double bond CH2 ethene, CH triple bond CH ethine. And we know that if there is only carbon single bond character is there, then it shows hybridization sp3. In case of alkene, hybridization is sp2. In case of alkyne, hybridization is sp. That means या ठिकाणी ऑर्बिटल किती आहेत? 2 s आणि p. या ठिकाणी ऑर्बिटल किती आहेत? 3. 2 p चे आणि 1 s चा. या ठिकाणी ऑर्बिटल किती आहेत? टोटल 4. 3 p चे आणि 1 कोणता आहे? s चा आहे. Whenever we consider the percentage of this orbital, आता आपल्याला माहिती आहे बाळांनो की पर्सेंटेज जर काढायचं असेल तर विथ रिस्पेक्ट टू आपल्याला काय बघावं लागतं? 100. काय बघावं लागतं? 100. मग या ठिकाणी टोटल ऑर्बिटल किती आहेत सांगा? 4. 100 ला मी 4 ने डिवाइड केलं, मला काय मिळणार? अरे येतं ना एवढं? सांगा. करेक्ट. काय येणार? 25. बरोबर का? म्हणजे प्रत्येक ऑर्बिटल साठी किती? 25. यामध्ये s किती ऑर्बिटल आहे? 4 पैकी 1. म्हणजे s कॅरेक्टर किती झालं बाळांनो? 25%. p किती आहेत? 3 आहेत. म्हणजे किती झाले? 25 3 75%. दॅट मीन्स इन केस ऑफ अल्केन द हायब्रिडायझेशन पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर इज 25%. आता अल्केन मध्ये बघू. परत विथ रिस्पेक्ट टू मला काय करायचं? 100 बघायचं आहे. टोटल किती ऑर्बिटल आहेत बाळांनो? 3 आहेत. बरोबर. 100 भागिले 3 किती आलं? 33.33. मग 3 ऑर्बिटल पैकी 1 कोण आहे? s. p किती आहे? 2. म्हणजे s कॅरेक्टर किती येणार? 33.33. तर p कॅरेक्टर किती असणार आहे? 66.66 असणार आहे. क्लियर? 66.66. Now whenever we consider the sp, या ठिकाणी 2 ऑर्बिटल आहेत. लक्षात घ्या. 100 भागिले 2 काय मिळालं मला? 50. म्हणजे 50% कोण असणार? s कॅरेक्टर. आणि 50% कोण असणार? p कॅरेक्टर असणार आहे. कळतंय काय म्हणतोय? आता एक्झॅक्ट या s कॅरेक्टरचा आणि ऍसिडिक नेचर ऑफ अल्काइनचा काय संबंध आहे हे बघणं अतिशय गरजेचं आहे. तर बघा, त्याचा जर संबंध बघायचा असेल तर एक गोष्ट तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. द थिंग्स व्हिच हॅज टू बी रिमेंबर्ड बाय यू इज okay, percentage of s character is directly proportional with the electronegativity. Okay, now we know that what is the meaning of electronegativity? It is a capacity to pull a shared pair of electron towards itself. दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन किंवा जे शेअर पेअर केलेले इलेक्ट्रॉन आहेत ते स्वतःकडे खेचून घेण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हणतो. इलेक्ट्रॉन काढून घेण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हणतो. द कॅपॅसिटी टू पुल शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड ॲज द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. अँड दिस electronegativity is directly proportional with the percentage of s character. मग मला सांगा, अल्केन, अल्कीन आणि अल्काइन यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुणाची जास्त असेल? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशावरती डिपेंड आहे? पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर. जसं आपण अल्केन पासून अल्कीन कडे जातो, अल्कीन पासून अल्काइन कडे जातो, पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर काय होतंय? वाढत जातंय. पहा, 25 पासून 33.33, 33.33 पासून 50%. म्हणजे जसं पर्सेंटेज ऑफ s कॅरेक्टर वाढत जाईल तसं काय वाढत जाईल? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाईल. काय वाढत जाईल? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाईल. ओके. आता मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढली, मग काय झालं? मग त्याचं आणि ऍसिडिक नेचर ऑफ अल्काइनचं एक्झॅक्ट काय रिलेशन आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर पहा, शेप ऑफ s ऑर्बिटल इज व्हेरी स्मॉल ऍज कंपेअर विथ द अदर ऑर्बिटल. म्हणजे p ऑर्बिटल घेतले आपण, d ऑर्बिटल घ्या, f ऑर्बिटल घ्या, त्या सगळ्यांच्या पेक्षा s ऑर्बिटलचा शेप जो
आहे तो कसा असणार आहे बाळांनो सांगा, तर त्या ठिकाणी लहान असणार आहे. आता पहा, हा एक ऑर्बिटल काढलाय आपण कार्बनचा अल्केन मधला, हा ऑर्बिटल काढलाय आपण अल्कीन मधला, हा ऑर्बिटल काढलाय आपण अल्काइन मधला. आता मी काय सांगितलं, शेप कुणाचा कमी असणार आहे, एस ऑर्बिटलचा कमी, म्हणजे इथं पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर कसे आहे सांगा, ओके कमी आहे, त्यामुळे त्या शेप काय दिसतोय मला जास्त. जेवढं पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर वाढतं तेवढं काय वाढणार आहे, एस ऑर्बिटल वाढणार आहे. जेवढा एस ऑर्बिटल वाढेल तेवढा हा जो काही शेप आहे तो काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे जेवढा हा शेप कमी असेल तेवढं काय होईल पहा, हा बॉन्ड कुणाबरोबर तयार झाला आहे, इथं कोण आहे हायड्रोजन, इथं कोण आहे हायड्रोजन, इथं कोण आहे हायड्रोजन, आणि इथं जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन, आता मला सांगा हे दोन इलेक्ट्रॉन या कार्बनच्या न्यूक्लियस पासून लांब आहेत, हे दोन इलेक्ट्रॉन या कार्बन पासून याच्या कंपॅरेटिव्हली थोडेसे जवळ आहेत, आणि हे दोन इलेक्ट्रॉन या दोघांच्या कंपॅरेटिव्हली कसे आहेत, कार्बनच्या जवळ आहेत. म्हणजे हा कार्बन काय करेल, याची काय वाढलेली आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढलेली आहे, याची काय वाढलेली आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढलेली आहे. मग जेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढेल तेवढा हा कार्बन हे इलेक्ट्रॉन काय करेल, स्वतःकडे ओढून घेईल, आणि ज्यावेळी हा कार्बन हे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेईल त्यावेळी हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन जाणार आहेत. मग जर हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन गेले तर हायड्रोजन कोणत्या फॉर्म मध्ये बाहेर जाईल सांगा, कोणत्या फॉर्म मध्ये बाहेर जाईल, पहा इलेक्ट्रॉन म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज काढून घेतला, कोणता चार्ज डेव्हलप झाला, अरे दोनच चार्ज आहेत, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. म्हणजे हायड्रोजन वरती कोणता चार्ज डेव्हलप झाला बाळांनो, पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप झाला, कोणता पॉझिटिव्ह. आणि ज्यावेळी हायड्रोजन पॉझिटिव्ह चार्जच्या रूपात बाहेर जातो त्यावेळी तो कसा असतो, ऍसिडिक असतो, आणि म्हणून या ठिकाणी पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर हे ऍसिडिक नेचर ऑफ अल्काइन दाखवतं. कारण अल्काइन मध्ये पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर जास्त आहे, त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्यामुळे हे इलेक्ट्रॉन कार्बन स्वतःकडे ओढून घेतो, आणि स्वतःकडे इलेक्ट्रॉन ओढून घेतल्यानंतर तो हायड्रोजन कोणत्या फॉर्म मध्ये बाहेर जातो, प्लस H प्लसच्या फॉर्म मध्ये बाहेर जातो. आणि आरएनएस कन्सेप्ट नुसार एनी कंपाउंड which gives H plus ions this compound is considered as the acid. कळतंय का, त्यामुळे अल्काइन कोणतं नेचर दाखवतो, ऍसिडिक नेचर दाखवतो. आता अल्काइन मध्ये वेगवेगळे अल्काइन आहेत, अतिशय महत्त्वाचा पॉइंट, अतिशय महत्त्वाचा पॉइंट, अल्काइन मध्ये दोन वेगवेगळे प्रकार आहेत, एक म्हणजे टर्मिनल अल्काइन, एक म्हणजे नॉन टर्मिनल अल्काइन. आता लक्षात घ्या, आपण ऍसिडिक हायड्रोजन कधी म्हणतो, हायड्रोजन डायरेक्टली अटॅच्ड टू द sp हायब्रिडाइज्ड कार्बन, हायड्रोजन डायरेक्टली अटॅच्ड विथ द sp हायब्रिडाइज्ड कार्बन. याचा अर्थ काय, ज्याचं हायब्रिडायझेशन, ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp आहे, काय म्हणतोय, ज्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp आहे त्या कार्बनला जर डायरेक्ट हायड्रोजन अटॅच असेल तर आणि तरच तो हायड्रोजन कसा असणार आहे, ऍसिडिक असणार आहे. आणि त्यामुळं लक्षात घ्या, रिएक्शन शोज ऍसिडिक नेचर ऑफ अल्काइन मध्ये आपल्याला हा पूर्ण पॉइंट काय करायचा आहे, तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा पॉइंट म्हणजे हा की ज्याच्यावरती क्वेश्चन सीईटी ला, जेई ला, नीट ला, इव्हन तो जेई ऍडव्हान्स ला पडलेले आहेत, तो म्हणजे टर्मिनल अल्काइन ओनली. म्हणजे ऍसिडिक नेचर जे आहे ते फक्त आणि फक्त कोण दाखवणार, टर्मिनल अल्काइन दाखवणार, नॉन टर्मिनल अल्काइन दाखवू शकत नाही. त्याचं रिझन काय आहे बाळांनो, लक्षात घ्या. नॉन टर्मिनल अल्काइनचं एक्झाम्पल आपण घेतलं, CH3C ट्रिपल बॉन्ड CH3, दिस इज कॉल्ड ॲज द ब्यूट 2INE. याच्यामध्ये हे दोन कार्बन जे आहेत ते कशा आहेत, sp हायब्रिडाइज्ड, यांना कोणता तरी हायड्रोजन अटॅच आहे का, नाही. जर आपल्याला sp हायब्रिडाइज्ड कार्बनला हायड्रोजन अटॅच पाहिजे असेल तर आपल्याला तो ऑलवेज कसा घ्यावा लागेल, टर्मिनल अल्काइन घ्यावा लागेल. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, ऑलवेज टर्मिनल अल्काइनच फक्त काय दाखवतात, ऍसिडिक नेचर दाखवतात, अल्केन दाखवत नाही, अल्किन दाखवत नाही. अल्काइन मध्ये नॉन टर्मिनल अल्काइन कधीही ऍसिडिक कॅरेक्टर दाखवत नाही. ओके क्लियर. आता आपल्याला काय बघायचं आहे पुढे, तर हे जे काय ऍसिडिक नेचर ऑफ अल्काइन आहे, ओके, त्याच्या एक्झॅक्ट रिएक्शन कुठले, अशा कोणत्या रिएक्शन आहेत की ज्या काय करू शकतात, ऍसिडिक कॅरेक्टर अल्काइनचं एक्सप्रेस करू शकतात, इलॅबोरेट करू शकतात, इल्युस्ट्रेट करू शकतात. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली रिएक्शन आहे रिएक्शन विथ सोडियम. अनदर रिएक्शन इज रिएक्शन विथ सोडामाइड.
very important two reactions are there. One is the reaction with Tollens reagent and another one is the reaction with ammoniacal cuprous chloride. Ammoniacal cuprous chloride. Okay, now let us start with the reactions. Now see here, whenever the sodium reacts with this अल्काइन प्रोपाइन, सहित आपण एक्झाम्पल कोणाचे घेतलेत, प्रोपाइनचे घेतलेत. आपल्याला माहिती आहे सोडियम हा कुठे आहे, फर्स्ट डे ग्रुप मध्ये आहे, एक्स्ट्रीमली लेफ्ट साइड टू द पिरियड टेबल. आणि लेफ्ट टू राइट पिरियड टेबल मध्ये इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. म्हणजे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मॅक्सिमम एस ब्लॉक एलिमेंट जे आहेत ते हायली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावरती कोणता चार्ज असतो, प्लस. म्हणजे जर याच्यावरती प्लस चार्ज असेल तर याच्यावरती अटॅक कोण करणार, मायनस. म्हणजे मायनस चार्ज आपल्याला कुठे तयार झाला पाहिजे, कार्बन वरती. आणि हा कार्बन जो आहे तो पहा इथं हायड्रोजन की जो कसा आहे ऍसिडिक आहे, कारण हा डायरेक्टली कशाला अटॅच आहे, टर्मिनल. जो काही sp हायब्रिडायझर कार्बन आहे त्याला अटॅच आहे. त्यामुळे हा इथं हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते या कार्बनकडे येतात. या कार्बनवरती पार्शियल कोणता चार्ज तयार झाला, निगेटिव्ह. हा निगेटिव्ह अटॅक कोणावरती करतो, पॉझिटिव्ह वरतो. पॉझिटिव्ह वरती अटॅक करतो आणि हा H निघून जातो. पण H निघून जाताना एकटा निघून जाईल का, नाही. तर त्या ठिकाणी काय करावं लागतील, आपल्याला दोन मॉलिक्यूल घ्यावे लागतील. मग इथे त्या ठिकाणी मी काय करतो पहा, दोन मॉलिक्यूल घेतले प्रोपाइनचे, सिंपल रिएक्शन होणार पहा. दोन इथे घेतले सोडियम, वी कॅन गेट हियर द CH3 twice CH3C triple bond C minus Na plus evolution of hydrogen gas. Evolution of hydrogen gas. This evolution of hydrogen gas takes place only with the hydrogen present in the terminal alkyne. लक्षात घ्या, हायड्रोजन प्रेझेंट इन द टर्मिनल अल्काइन. अदरवाइज दुसरीकडे आपल्याला त्या ठिकाणी ते बघू शकत नाही. म्हणजे काय झालं पहा, या ठिकाणी जर हा हायड्रोजन टर्मिनल नसता, म्हणजे ही रिएक्शन आपण जर म्हटलं ब्यूट 2 बरोबर करायचे आहे, तर मला ही रिएक्शन मिळणार नाही. अजिबात ही रिएक्शन मला मिळणार नाही. ही रिएक्शन मला कोणाबरोबर मिळते, टर्मिनल अल्काइन असेल तरच रिएक्शन मिळणार आहे. या सर्व रिएक्शन मला कोणाबरोबर मिळणार, फक्त आणि फक्त टर्मिनल अल्काइन बरोबर मिळणार आहे. ओके, दॅट मीन्स देयर इज अ फॉर्मेशन ऑफ सोडियम इलाइड. याला काय म्हणतो आपण, इलाइड म्हणतो, और वायलिड असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. सोडियम इलाइड ऑफ प्रोपाइन. ओके, सोडियम इलाइड ऑफ प्रोपाइन. आता पुढे पहा, ही रिएक्शन जी आहे, ही रिएक्शन कशी आहे पहा, तर सोडामाइड आहे. ओके, सोडामाइड काय, स्ट्रॉंग बेस आहे. आपल्याला माहिती आहे काय आहे, व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग बेस. तर हा स्ट्रॉंग बेस असेल तर काय करेल पहा, हा NH2 जो आहे याच्यावरती मायनस चार्ज आहे, हा काय करेल, या H+ वरती अटॅक करेल. अँड वी कॅन गेट हियर द स्ट्रक्चर CH3C ट्रिपल बॉन्ड C minus Na plus NH2 and this H is removed as NH3. That means again we can get here the sodium halide of propyne. Sodium halide of propyne. या ठिकाणी आपल्याला मिळेल. ओके, अशा पद्धतीने या दोन्ही रिएक्शन काय दाखवतात लक्षात घ्या. तर या दोन्ही रिएक्शन ऍसिडिक कॅरेक्टर दाखवतात. कुणाचं, अल्काइनचं. कुणाचं, अल्काइनचं. मी परत सांगतोय, सोडियमची रिएक्शन, सोडामाइडची रिएक्शन, हा जो टोलन्स रिएजंट आहे ते लिहिलाय पहा AgNO3 NH4OH. टोलन्स रिएजंट आहे. ते आपण बायोमॉलिक्यूल सॉरी अल्डिहाइड केटोन ऍसिड मध्ये इन डिटेल त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. हा जो टोलन्स रिएजंट आहे, हा जो टोलन्स रिएजंट आहे हा, आणि त्याचबरोबर अमोनियाकल क्युप्रस क्लोराइड यांच्या ज्या काही टेस्ट आहेत त्या फक्त आणि फक्त कुणावर होतात, टर्मिनल अल्काइन. ओके, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की याच्यावर रिएक्शन झालेली आहे तर हा अल्काइन कोणता असेल. आणि त्यामध्ये पर्याय तुम्हाला दिला जातो, एक अल्केन दिला जातो, एक अल्कीन दिला जातो आणि दोन अल्काइन दिले जातात. त्यापैकी एक अल्काइन टर्मिनल अल्काइन असतो आणि एक अल्काइन जो आहे तो नॉन टर्मिनल अल्काइन असतो. एक असतो तो टर्मिनल अल्काइन असतो, एक असतो तो नॉन टर्मिनल अल्काइन असतो. आणि त्यामध्ये लक्षात घ्या, टर्मिनल आणि नॉन टर्मिनल मध्ये जो टर्मिनल आहे तो काय करतो, पॉझिटिव्ह टेस्ट त्या ठिकाणी जातो. क्लियर, एनी डाऊट, फाइन, ठीक है. इधर रिएक्शन पहा काय होईल. नाउ सी हियर इट इज द NH4 प्लस and OH मायनस. तुम्हाला माहिती आहे हा NH4 प्लस आणि OH मायनस आहे. हा OH मायनस काय करतो पहा, या H वरती अटॅक करतोय. तर हा H वरती अटॅक करेल त्यावेळी काय होईल, हा H आणि हा OH मायनस काय म्हणून निघून जातील, H2O म्हणून निघून जाईल. पुढे पहा CH3C काय राहिलं, CH3C ट्रिपल बॉन्ड C, याच्यावरती चार्ज कुठला मायनस. AgNO3 चं डिस्ट्रीब्युशन करा Ag प्लस आणि काय NO3 मायनस. म्हणजे इथं मला काय मिळेल, Ag बरोबर बॉन्ड तयार झालेला दिसेल. दॅट मीन्स सिल्वर इलाइड तयार झालं. काय तयार झालं, सिल्वर इलाइड तयार झाला.
की ज्याचा पीपीटी कसा आहे, व्हाईट पीपीटी आहे. व्हाईट पीपीटी मिळतो कुणाचा, सिल्वर इलाइडचा. क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, टोलन्स रिएजंट यूज व्हाईट पीपीटी विथ द कंपाऊंड ए, प्रेडिक्ट द कंपाऊंड ए. ओके, आणि त्यामध्ये तुम्हाला अल्केन, अल्काइन आणि अजून काहीतरी दिलं जातं. त्यावेळी आपल्याला काय बघायचं आहे, ऍसिडिक हायड्रोजन कुठे आहे. क्लिअर आहे, पॉइंट लक्षात येतोय का. या रिएक्शन फक्त आणि फक्त कुणाच्या मिळणार, टर्मिनल अल्काइनच्या. परत सांगतोय, याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन ठेवा. टर्मिनल अल्काइनच्या या सर्व रिएक्शन आपण बघतोय. आणि या ठिकाणी आपल्याला इथं पहा काय झालं, याच्यावरती NH4+ आहे, याच्यावरती NO3- आहे. या दोघांपासून आपल्याला काय मिळणार आहे, अजून एक बाय प्रोडक्ट NH4NO3, ज्याला आपण काय म्हणतो, अमोनियम नायट्रेट. काय म्हणतो याला, अमोनियम नायट्रेट. आठवतंय का, पहा तुम्हाला एक 10-12 दिवसापूर्वी लेबनान नावाचा देश आहे की ज्या देशामध्ये गोदामाचा एक साठा करून ठेवला होता आणि त्याच्यामध्ये बैरूत, त्याची राजधानी आहे बैरूत, त्याच्यामध्ये प्रचंड मोठा विस्फोट झाला. लक्षात घ्या, प्रचंड मोठा विस्फोट झाला. हा जो काय अमोनियम नायट्रेट आहे तो लक्षात घ्या, विहिरी काढताना वगैरे, विहीर वगैरे तयार करायचे त्यावेळी जे काय ब्लास्ट करतात त्यासाठी वापरलं जातं जिलेटिनच्या कांड्यामध्ये. त्याचबरोबर त्याचा फर्टिलायझर म्हणून पण उपयोग केला जातो. या अमोनियम नायट्रेटचा साठा करून ठेवला होता आणि त्या साठ्याचा प्रचंड स्फोट झाला होता. लक्षात घ्या, बैरूत शहर जो आहे, अणुबॉम्बचा स्फोट कसा होतो त्या पद्धतीने तो स्फोट झाल्यासारखा होता. 20-20 किलोमीटर पर्यंत काचा, जे काही खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या त्या 20-20 किलोमीटर पर्यंत गेलेल्या होत्या. एवढा प्रचंड मोठा स्फोट त्या ठिकाणी झाला बैरूत. ओके, लेबनानची राजधानी. एक 20 दिवसापूर्वी घटना, दुर्दैवी घटना घडलेली होती. ती कशामुळे घडली होती, या अमोनियम नायट्रेटच्या साठ्यामुळे. बेकायदेशीर अमोनियम नायट्रेट त्या ठिकाणी कोणतरी घेतलं होतं, त्याच्यावरती छापा टाकला होता सरकारनं आणि ते सर्व तो जो साठा होता तो एका ठिकाणी ठेवला गेलेला होता. परंतु त्याच्यावरती व्यवस्थितपणे लक्ष नसल्यामुळे, अचानक केमिकल रिएक्शन झाल्यामुळे तो स्फोट मोठा झाला होता. प्रचंड नुकसान त्या ठिकाणी झालेलं होतं. फक्त 1 महिन्याचं अन्नधान्य त्या शहराला आता पुरेल एवढं शिल्लक राहिले. बाकी सर्व अन्नधान्य त्या स्फोटामध्ये काय झालं तर नष्ट झालेलं आहे. ओके, आपल्याला देशाची नाही, आपल्याला या ठिकाणी हे सध्या बघायचं, लेबनॉनचे जे काही राष्ट्रपती आहेत तो याचा विचार करतील की काय झालं. आपण तो विचार करू शकतो का, तसा तुम्ही विचार करता लॉकडाऊन कधी संपेल, आपला वेळ हा विचार करण्यात जातो. पण ज्याचं अधिकार क्षेत्र आपल्याकडे आहे तेवढाच विचार करायचा. तुम्ही मस्त म्हणाल उद्या लॉकडाऊन उठवलं पाहिजे, तुमच्याकडे अधिकार आहे का लॉकडाऊन उठवण्याचा? नाही. तुमच्या हातात काय आहे, अभ्यास करणे. अभ्यास करा बाळांनो, अभ्यास करा. परत सांगतोय, संधी आहे, संधी दवडू नका, त्या संधीचं सोनं करा आणि अभ्यास करा. ओके, लास्ट एक्झाम्पल आपलं पहा, या ठिकाणी क्युप्रस क्लोराइड आहे. कशाच्या प्रेझेन्स मध्ये, अमोनियम हायड्रोक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये. परत काय झालं पहा बाळांनो, सेम रिएक्शन. हा OH इथे काय करतोय, हा OH जो आहे तो H काढून घेतोय आणि इथे आपल्याला काय मिळणार आहे पहा, जो काय Cu आहे. ओके, Cu याच्यावरती काय असणार आहे, +1 चार्ज असणार आहे. तो Cu काय होईल तर या ठिकाणी अटॅच होईल and we can get here the CH3C triple bond Cu. this is called as the copper elide. काय म्हणणार याला, कॉपर इलाइड म्हणणार. आणि हा जो कॉपर इलाइड आहे त्याचा क्युप्रस म्हणतो आपण, कॉपर नाही, क्युप्रस. ओके, ऑक्सिडेशन स्टेट काय आहे त्याची +1 आहे. क्युप्रस इलाइड की ज्याचा पीपीटी कसा आहे, रेड पीपीटी आपल्याला मिळतो. रेड पीपीटी मिळतो म्हणजे जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, अमोनियाकल किंवा सोल्युशन ऑफ ammonium hydroxide and cuprous chloride reacts with compound A and it gives the red PPT. आणि तुम्हाला 4 ऑप्शन मध्ये अल्केन दिलाय, एक नॉन टर्मिनल अल्काइन दिलाय आणि एक टर्मिनल अल्काइन दिलाय. तर तुमचं उत्तर काय पाहिजे, टर्मिनल अल्काइन. परत सांगतोय, हे विसरायचं नाही. आय होप तुम्हाला या सर्व रिएक्शन चांगल्या पद्धतीने लक्षात आले असतील. या रिएक्शन जो आहे त्याचा अभ्यास व्यवस्थितपणे करा. आणि या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा जो पॉइंट होता, ऍसिडिक नेचर ऑफ अल्काइन, तुम्हाला व्यवस्थितपणे मी एक्सप्लेन केलेला आहे. आय होप की तो व्यवस्थित एक्सप्लेन तुम्हाला झालेला असेल. याची थेअरी जी आहे थेअरी समजून घ्या. हा कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. हा कन्सेप्ट एकदा समजला तुम्ही हे विसरत नाही, हे नाही विसरलं, तुम्ही हे विसरत नाही आणि हे नाही विसरलं, तुमच्या हे व्यवस्थितपणे लक्षात राहतं. अजून सुद्धा रिएक्शन मध्ये काही जणांना प्रॉब्लेम वाटतोय, तर कशामुळे वाटतोय पहा, की तुम्ही जे काही रिएक्शन्स आहेत त्या दिवशी व्यवस्थितपणे बघत नाही, तुम्ही वेळ करता त्याला. असं करू नका. जनरल रिएक्शन, जनरल स्टेटमेंट साठी सेपरेट वही घाला. रिएजंट सारखं त्या ठिकाणी वाचलं पाहिजे. म्हणजे पहा, तुम्हाला असं एरोवरती दिलं NH4 आणि HNO3, तुम्हाला कळालंच पाहिजे बाळांनो, इट इज अन टोलन्स रिएजंट. हा काय आहे, टोलन्स रिएजंट आहे.
मग टोलस रिएजंट काय करतो, कशा पद्धतीने वर्किंग करतो, या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येणं अतिशय गरजेच्या आहे. ओके, हा जो पॉइंट आहे याच्यावरती तुम्हाला उद्याच्या परीक्षेला क्वेश्चन नक्की दिसून येतील. आज जो काय हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे तो आजच्याच बघून उद्या तुम्हाला परीक्षा देणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, आय होप तुम्हाला हे लेक्चर जे आहे ते व्यवस्थितपणे कळालेलं असेल, व्यवस्थितपणे लेक्चर तुम्हाला आवडलेलं असेल. थोडासा 11वीचा बेस जो आहे तो तुमचा परत परत रिकव्हर करण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय. व्यवस्थितपणे तुम्ही अभ्यास करा, चांगला रिझल्ट जेवढा तुमचा लागेल, लक्षात घ्या जेवढी तुमची उंची वाढेल तेवढा मान आमचा वाढणार आहे बाळांनो. त्यामुळे तुमची उंची पण वाढवा आणि आमचा मान वाढवण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही करणं हे आम्हाला अपेक्षित आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून त्याला लाईक करा. जर अजून सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. मी अजून सुद्धा सांगतोय की 150 विद्यार्थी आहेत, परंतु फक्त आणि फक्त त्यामध्ये 50-60 विद्यार्थी तुम्ही लाईक किंवा त्यावरती काहीतरी कमेंट करताय, बाकीचे विद्यार्थी अजूनही काही करत नाही. कृपया तसं करू नका, आम्हाला कळत नाही की आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे का नाही पोहोचला. थँक्यू.